साहेब काय सांगाल, आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्ही स्वतः छत्रपती संभाजीनगरामध्ये हा उत्सव साजरा करता। भारत देशामध्ये 500 वर्षापासून प्रत्येक व्यक्तीची स्वप्न होतं की अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रजींचं मंदिर व्हावं आणि कित्येक लोकांनी कारसेवेच्या माध्यमातून आपले आहुती दिली आणि राम मंदिर होण्याकरता प्रयत्न केले। आज 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रजींचं आगमन झालं, स्थापना झाली। देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी 2014 मध्ये ज्यावेळेस पंतप्रधानाची शपथ घेतली होती त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की जे काय अडथळे या अयोध्येतील राम मंदिरात असतील ते आम्ही दूर करायचा प्रयत्न करू आणि त्यांनी खरोखरच त्याचा सगळा पाठपुरावा करून आज आमच्या सगळ्यांचं स्वप्न, या भारत देशातील प्रत्येक नागरिकाचं स्वप्न जे अयोध्यामध्ये मंदिर व्हावं प्रभू रामचंद्रजींचं, ते आज त्यांनी पूर्ण केलेलं आहे। मी सर्व जनतेच्या वतीने माननीय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचे खूप खूप आभार मानतो आणि सर्व जनतेला आवाहन करतो की आज आपण एक दिवाळी, एक वेगळा आनंद आपल्या सगळ्यांना झालेला आहे। त्याच्यामुळे हा उत्सव आपण सगळ्यांनी आनंद उत्सव दिवाळीच्या पद्धतीने साजरा करावा ही सगळ्यांना विनंती। जय श्री राम। आज का उत्सव पूरे भारत देश में ही नहीं तो पूरी दुनिया में है। 14 साल राम वनवास में थे और वनवास में आने के बाद अयोध्या में दिवाली मनाई गई थी। अभी 500 साल के बाद ये मंदिर बना है, इसलिए लोगों में उत्साह है। माननीय प्रधानमंत्री जी के कर कमलों द्वारा ये मंदिर का लोकार्पण 16 हो चुका है और हम सब उसमें से बहुत खुश हैं। सर, ये किराड़पुरा राम मंदिर जो है मुस्लिम इलाके में है, यहाँ पर अभी आप दर्शन के लिए आए हैं, तो यहाँ का वातावरण कैसा दिखाई दे रहा है? वातावरण सब हिंदू हो मुस्लिम हो सभी जात धर्म के लोग सब मिलकर इकट्ठा हो रहे हैं। मुझे इधर आता ही बता दिया कि मुस्लिम बांधवों ने ये मंदिर के लिए पूजा के लिए सभी फूल दिया। चलो धन्यवाद। सर, काय सांगणार, आज मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे सर्व देशभर। आज 500 वर्षानंतर प्रभू रामचंद्र यांचं आज परत या देशामध्ये आगमन झालं आणि पूर्ण जगामध्ये आज श्री रामचंद्र देवाची भव्य या ठिकाणी यात्रा या ठिकाणी चालू आहे। आज आपण पाहिलं असाल देशामध्ये देशाच्या बाहेर आज प्रभू रामचंद्रांचं 500 वर्षानंतर परत प्रतिष्ठान परत होते। त्यासाठी खरं पाहिलं तर सर्व भारतीयाच्या बाजून तुम्ही पाहिलं तर एक जर्मनीची मुलगी त्यांनी रामाचा गाणं इतकं सुंदर गायलं की काय सांगू, एकदम चांगलं। आज सर्वांना शहरातील सर्व समाजाच्या लोकांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केलं। आम्ही आवाहन केलं होतं सर्व धर्म सर्व लोकांनी चांगलं काम करावं। आज सर्व रामनवमीच्या राम प्रतिष्ठानच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। बंदोबस्ताचे नियोजन कसे आहे सर? भारतामध्ये अयोध्या या ठिकाणी राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा त्या ठिकाणी होणार आहे, परंतु आपल्या औरंगाबाद शहरातील किराडपुरा या ठिकाणी हे 300 वर्षापूर्वीचं जे मंदिर आहे या मंदिरात मोठ्या प्रमाणात आपण भाग घेत आहेत। त्याकरिता GNC पोलिटिशनतर्फे आपण मोठ्या बंदोबस्त ठेवला। माननीय CP साहेबांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आपल्याला दिलेला आहे, SRP दिलेली आहे आणि बाकीचे इतर पोलिटिशियनचा आणि बाहेरून आलेला जो बंदोबस्त आपण या ठिकाणी लावलेला आहे। त्यामुळे जे काही गर्दी होत असेल त्या गर्दीचे कंट्रोल करण्यासाठी पोलीस या ठिकाणी सज्ज आहे। तसेच काही कोणी अफवा जर पसरवत असतील तर सर्वांना जनतेला विनंती आहे की एखाद्या काही जर अफवा असतील तर अफवावर विश्वास ठेवू नका आणि त्या संदर्भात काही जर माहिती मिळाली, अफवा जर कशा पसरत असतील तर त्यांनी आम्हाला तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती द्यावं। सगळ्या पोलीस स्टेशन सतर्क आहे। माननीय CP साहेबांनी पूर्ण शहरामध्ये बंदोबस्त ठेवलेला आहे, विशेष करून किराडपुरामध्ये सगळ्यात जास्तीत जास्त बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे। कारण मागच्या वर्षी जी घटना घडली त्यामुळे या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवलेला आहे। सर, हेल्पलाईन नंबर मी 95
52525079 हा माझा वैयक्तिक आणि पोलीस स्टेशनचा नंबर आहे. तरी तात्काळ GNC पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही घटना घडल्यास तात्काळ आम्हाला याच्याशी संपर्क साधावा. जय हिंद. कारसेवकांचं आणि सकल हिंदू बांधवांचं आज स्वप्न पूर्ण झालं. तो क्षण आणि आजचा क्षण काय सांगाल? खरं आहे, त्या क्षणी आम्ही जेव्हा दोन्ही कारसेवामध्ये गेलो होतो तर तेव्हा पुढे काय होईल याची कल्पना नव्हती, पण मनात विश्वास होता की आज नाही तर उद्या इथे राम मंदिर भव्य उभं राहील आणि त्याच्यामध्ये रामललाची प्रतिष्ठापना होईल. म्हणून आम्ही म्हणत होतो, सगळेजणांची घोषणा होती की रामलला हम आएंगे, मंदिर भव्य बनाएंगे, यही आपका मंदिर बनेगा. तर ती आज खरोखरच ती झालेलं आहे. या यज्ञामध्ये अनेक जण बलिदान झालेले अनेकांचं, आणि काही जण मधल्या काळामध्ये कारसेवकांच्यापैकी आमच्या जे आहेत ते स्वर्गवासी पण झालेले आहेत. पण त्यातल्या बऱ्याच भगिनी आणि बंधू हे आता आहेत आणि त्यांना अतिशय आनंद होतो आहे. आम्हाला खात्री आहे की 500 वर्षानंतर प्रभू रामचंद्राची प्रतिष्ठापना झाली आहे आणि देशात मोदीजींच्या नेतृत्वाखाली आता रामराज्य पण येईल याची आम्हा सर्वांना खात्री आहे आणि अपेक्षा. माझं नाव सुधीर तुकाराम देशपांडे, आबा नावानी परिचय. विशेष लाभ आहे. विशेष म्हणजे 500 वर्ष झाली म्हणून आम्ही म्हणजे 500 किलोचा लाडू केलेला आहे. आमच्या मुलीनं पहिले 151 किलोचा लाडू बनवत सांगितलं होतं. त्याच्यानंतर अयोध्येमध्ये मोठा भव्य मंदिर झालेलं आहे. आपण काहीतरी मोठा करू म्हणून मुलीने सांगितलं की भाऊ काय करू शकतो, पण लाडू बनव म्हणे 500 किलोचा. 500 किलोचा लाडू बनवला आहे. तुमचं नाव? प्रकाश ठाकूर. यांचं कारसेवक. नगरमधील किराडपुरा स्थित श्रीराम मंदिरात उभे आहोत. या मंदिराचा इतिहास असा आहे की हा जो परिसर आहे मौजे जसवंतपूर आहे, त्यातला मोहल्ला किराडपूर आहे. यामध्ये श्रीरामाचं फार जुनं मंदिर आहे. त्याला जवळजवळ 350 वर्षाचा इतिहास आहे. महाराजा जसवंतसिंह ज्यावेळेला इथे होते त्यावेळेला त्यांचं हे प्रार्थनास्थळ होतं आणि मेन आठमधील जे गार्डन आहे आणि तो तलाव आहे तिथे त्यांचे महल आणि तो त्याचा तलाव होता. महाराज 3 वर्ष इथे होते. त्यांचं हे प्रार्थनास्थळ इथे याला श्रीरामचंद्र मंदिर मठ बालाजी ट्रस्ट असं ट्रस्टचं नाव दिलेलं आहे. 1989 सरकारने ट्रस्टच्या ताब्यात ह्या सर्व जमिनी आणि देवस्थान दिल्यानंतर या देवस्थानचा आपण पुनरुज्जीवन केलेला आहे. आज या ठिकाणी श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचा उत्सव आपण या मंदिरात जो अयोध्येला होतो आहे तो या मंदिरात आपण साजरा करत आहोत. संपूर्ण जगात आणि देशात दिवाळी साजरी होते, परंतु आमच्या राम मंदिरात आज आम्ही महादिवाळी साजरी करत आहोत. हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे की आज आपले अयोध्येमधील रामाची प्राणप्रतिष्ठा होते, ज्यासाठी आज आपण सर्वजण उत्सुक आहात. आपल्याला या निमित्ताने राम मंदिराच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो. आणि आपणही सर्वांनी या आनंदात सहभागी व्हावं आणि सायंकाळी दीपोत्सव करावा अशी आमची आपल्याला आग्रहाची विनंती आहे. प्रत्येकाने आपल्या घरावर 5 दिवे लावावेत आणि आपल्या नजीकच्या मंदिरात जाऊन आनंदोत्सव साजरा करावा हीच आमची नम्र विनंती आहे. आणि वेळ मिळाल्यानंतर केव्हाही श्रीरामचंद्र मंदिर मठ बालाजी ट्रस्ट स्थित राम मंदिर किराडपुरा येथे दर्शनासाठी यावे हीच आग्रहाची विनंती आहे.
देवताभ्यो नमः ओम शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं देवताभ्यो नमः